झी 24 तास एक पाऊल पुढे। राधा ही बावरीमध्ये सतत दुसऱ्याला हसवणारा कूल डूड सौरभ अचानक उदास झालेला आहे। एवढंच नाही तर यापुढे राधाला न भेटण्याचा त्यानं निर्णय घेतलेला आहे। पाहूयात असं काय झालंय ते। पिकनिकमध्ये मिताली हरवल्याचं सौरभ तिच्या वडिलांना सांगतो। यावर चिडून मितालीचे वडील सौरभलाच खडे बोल सुनावतात। या सगळ्याला तू जबाबदार आहेस। तू सगळ्यांना उचकवत असतोस आपण इकडे जाऊया आणि तिकडे जाऊया करून। अरे तुम्ही सगळी फेल झालेली आणि केटी लागलेली पोरात। माझी मिताली स्कॉलर आहे, तुमच्या नादाला लागली आणि आज असं झालं। कुठे असेल ती? अखेर मिताली घरी येते खरी, पण तिची शुद्ध हरपते। यामुळे ती कुठे होती याबद्दल काहीच थांगपत्ता लागू शकत नाही। मितालीचे वडील सौरभला हाकलून लावतात। आणि काही वाईट साईट झालेलं उद्या कळलं ना तर तू मेलासच। चल यामुळे हताश झालेला बिचारा सौरभ सगळा दोष स्वतःवरच घेतो। एवढंच नाही तर राधापासूनही दूर जाण्याचा निर्णय घेतो। काय झालं सौरभ? तुमचं केदारशी फायनल बोलणं झालं? सौरभ, तुम्ही त्याला सांगितलं की तुम्ही त्याच्याशी कधीच लग्न करणार नाही? हो सांगितलं। म्हणजे आता तुमच्यात कुठलेच गैरसमज नाहीयेत ना? नाही का? या केदार प्रकरणात मी तुम्हाला पहिल्यापासून खूप सतावलंय। मी एकूणच तुम्हाला खूप सतावलंय। आजही तुम्हाला जबरदस्तीने पिकनिकला घेऊन गेलो तर तिथे हे घडलं। तुम्ही साधं बाहेरचं जेवतही नाही। पिकनिकला आलात तर तिथेही तुम्हाला त्रासच झाला। मितालीचे बाबा काय सांगत होते ते ऐकलत ना? माझ्यामुळे नुकसानच होतं सगळ्यांचं, त्रास होतो सगळ्यांना। मला तुम्हाला अजून त्रास नाही द्यायचा। केदारचा विषयही आता संपलाय आणि तुमचं ते पद्मा राणेचं प्रकरणही सॉल्व्ह झालंय। आता मी नाही भेटणार तुम्हाला। मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला तोंड दाखवणार नाही। आता यापुढे आपली कधीही भेट होणार नाही। मालिकेत आलेलं हे वादळ शमणार का? राधा पुन्हा सौरभला भेटणार का? हे येत्या एपिसोडमध्येच कळेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।